आमच्या इथे रेणुका मंदिरामध्ये नवरात्र झाले की महाप्रसाद असतो. तर त्या महाप्रसादामध्ये वांगबटाट्याची भाजी जी असते तर ती श्रीला खूप आवडली होती आणि मला म्हणाला की तशी भाजी मम्मी एकदा घरी कर ना. जी टेस्ट महाप्रसादामधल्या भातामध्ये आणि भाजीमध्ये असते ना तशी टेस्ट आपण घरामध्ये कितीही काही केलं तरी येत नाही. तर म्हटलं चला ट्राय तरी करूयात. तर परवाच मी वांगी आणली होती बाजारातून. अशी हिरवी वांगी जी आहे तर ती खूप चवीला छान असतात. तर घरात बटाटे पण होते तर म्हटलं की चला आज तशी भाजी ट्राय करूयात करायला. तिथे मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आणि मला भरपूर लसूण आवडतो त्यामुळे भरपूर लसूण घेतला आहे. कोथिंबीर घातली, थोडंसं फिरवून घेतलं मिक्सरमध्ये आणि त्यामध्ये एक टमॅटो चिरून घातला आणि पुन्हा एकदा फिरवून घेतलं. जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसर कूट असा शेंगदाण्याचा लागला पाहिजे त्यामध्ये. तर ते कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरे घातले, मोहरी घातली, कांदा घातला भरपूर असा, थोडा कढीपत्ता घातला आणि हे छान आता परतून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, थोडीशी हळद घातली आणि परत एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये जो वाटलेलं वाटण आहे शेंगदाण्याचं ते घातलं. एका हातामध्ये माझा फोन होता त्यामुळे मी एका हाताने घालायचं ट्राय करत होते, पण ते फोन ठेवला बाजूला आणि मग ते सगळं मी पुसून घातलं त्यामध्ये आणि पुन्हा मग छान असं परतून घेतलं तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी धना पावडर घातली, थोडासा गरम मसाला घातला आणि मग पुन्हा मिक्स करून त्यामध्ये बटाटे कापलेले आणि वांगी कापलेली आहे तर ती त्यामध्ये घातली आणि पाण्यामध्ये मी चिरून ठेवलं होतं कारण ते काळं पडतं त्यामुळे. त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि जे वाटण वाटलेलं भांडं आहे मिक्सरचं ते थोडं धुवून घातलं. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून झाकून शिजवून घेतलं. छान शिजल्यानंतर अगदी महाप्रसादामध्ये भाजी जी असते तसाच वास येत होता आणि टेस्टला पण छान झालेली. श्रीला खूप आवडली. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला